नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी. आता लवकरच दिवाळी येणार आहे, त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अर्थात दिवाळी दिव्यांचा सण आहे, मजा मस्ती तर आलीच, पण त्यासोबतच अभ्यास पण बॅलन्स करायचा आहे. याचं कारण असं आहे की जे आता 10वीला आहेत, जे आता 12वीला आहेत, तर त्यांना कळलं असेल की आता नुकतीच सामायिक परीक्षा झालेली आहे आणि आपला काही म्हणावा तेवढा चांगला अभ्यास नाही झालाय. आणि परीक्षा जवळ येते, त्याच्यामुळे नेमका अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे, याचा एक प्लॅन करायचा आहे. आणि ही दिवाळीची सुट्टी एक ब्रेक असणार आहे सगळ्यांसाठीच, नॉट जस्ट फॉर 10th आणि 12th, बाकी सगळ्यांसाठीच हा एक छान ब्रेक असणार आहे. आणि इथून पुढे तुम्हाला नेक्स्ट सेम ज्याला आपण म्हणतो त्याची तयारी करायची आहे. ठीक आहे, पण नेमक्या या सुट्टीमध्ये करायचं काय? आता अर्थात मी तुम्हाला असं अजिबात सांगणार नाही की 10वी 12वी एकदाच येते, दिवाळी दरवर्षी येते, तर फक्त अभ्यास करा, एन्जॉयमेंट सोडा वगैरे असं काही सांगणार नाहीये. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, आपण दोघांनाही बॅलन्स करणार आहोत. ठीक आहे. सो आता सुट्टी सेम नसेल सगळ्यांनाच, काही जणांना 10 दिवस असेल, काही जणांना कमी असेल, काहींचे क्लासेस वगैरे पण असतील, बट ते सगळं मॅनेज करून तुम्हाला हा थोडाफार अभ्यास करायचा आहे, जो मी तुम्हाला करायला सांगेन, कारण तो तुम्हाला तुमच्या एक्झाम्समध्ये खूप चांगले मार्क्स मिळवण्यासाठी मदत करणार आहे. एक तर नुकतीच सामायिक परीक्षा झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे पण कळलं असेल की आपले वीक पॉइंट्स कोणते आहेत किंवा वीक टॉपिक्स कोणते आहेत. आता जे 10वीला आणि 12वीला आहेत त्यांना अर्थात बोर्डासाठी पूर्ण सिलेबसवरती एक्झाम असते, त्याच्यामुळे जे तुम्ही आता सेम मध्ये जे काही टॉपिक्सवरती एक्झाम दिली असेल ते तुम्हाला अर्थात तुमच्या फायनल एक्झाम मध्ये पण असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच की आपण कुठे कमी पडतोय किंवा कोणता टॉपिक आपला नाही झालाय, कोणता आपल्याला नाही समजलाय. सो माझं असं सोल्युशन असेल की ते जे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला नाही कळलेत, जे तुम्हाला नाही समजलेत किंवा तुम्हाला त्याच्यात उत्तर नाही लिहिता येतात वगैरे, जे काही इश्यू असतील ते, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स कमी पडत आहेत, तर असे जे काही सगळे टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स तुम्हाला या सुट्टीमध्ये कव्हर करायचे आहेत. मॅक्सिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे जर तुम्ही केलं, आता काहींचं असं असेल की आम्ही अजिबातच अभ्यास केला नव्हता सेमसाठी, तर आम्हाला म्हणजे पूर्ण अर्धा अभ्यास करावा लागेल, तर बेसिकली तुम्हाला ट्राय करायचे की तुम्ही किती जास्तीत जास्त चॅप्टर्स करू शकता. कारण अर्थात इट्स नाव हाय टाइम की तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे, कारण आता नोव्हेंबर ऑलमोस्ट एक संपेलच, दिवाळी संपेपर्यंत अर्धा नोव्हेंबर संपतो. सो अर्धा नोव्हेंबर आहे, पूर्ण डिसेंबर आहे आणि जानेवारी, सो तुमच्याकडे मिळून फक्त 2.5 महिने शिल्लक आहे. ठीक आहे. सो एवढ्याच महिन्यांमध्ये तुम्हाला जो काही अभ्यास करायचा तो करायचा आहे. बाकी फेब्रुवारी असेल, मार्च असेल, तो सगळा प्रॅक्टिकल आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जातो. त्याच्यामुळे ट्राय करायचं की तुम्ही जो काही उरलेला अभ्यास आहे तो सगळा तुम्ही नंतर करणार आहातच, पण त्याच्या आधी जो होऊन गेलेला आहे तो सगळ्यांचा शिकवून झालाय, क्लासचा पण झालाय, कॉलेजचा पण झालाय, शाळेचा पण झालाय, सगळ्यांनी तो ऑलरेडी शिकवलेला आहे. तिथे आपण कुठे मागे राहिलोय ते तुम्हाला आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये कव्हर करायचं आहे, जेणेकरून तुम्ही बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये याल. ठीक आहे. सो वर्क ऑन वीक टॉपिक्स हा आपला पहिला मुद्दा आहे. मग यासाठी स्ट्रॅटेजी काय असावी? आता अर्थात प्रत्येकाचे वीक टॉपिक्स वेगळे असणार आहेत. कुणाचे मॅथ्स म्हणजे मॅथ्समध्ये जास्त वीक टॉपिक्स असतील, कुणाचे सायन्समध्ये असेल, कुणाचे इतर काही विषय असतील. सो त्याच्यानुसार ट्राय करा की तुम्ही एक स्ट्रॅटेजी प्रिपेअर कराल. आता हे करताना काय लक्षात ठेवायचंय? सगळ्यात पहिली गोष्ट, जे सेम मधले वीक टॉपिक्स आहेत त्याला प्रायोरिटी द्यायची आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, आता काही असे पण स्टुडंट्स असतील की ज्यांची सेमेस्टर एक्झाम खूप छान गेली आहे, ज्यांचं ऑलरेडी 50% किंवा त्यापेक्षा जास्त सिलेबस कव्हर झालेला आहे कम्प्लिटली, तर अशा लोकांनी जो काही अभ्यास झालाय त्याची रिव्हिजन करायची आहे. कारण फक्त अभ्यास झाला आणि तुम्ही जर असं म्हणत राहिला की ठीक आहे 60% झालंय ना, आता आपण पुढचं पुढे बघूया, तर ते 60% तुम्ही जर मध्ये ब्रेक घेतलात खूप दिवसांचा, तर ते सगळं इव्हापोरेट होणार, सगळं उडून जाणार आणि मोस्ट ऑफ द कॉन्टेंट तुम्ही विसरून जाणार. त्यापेक्षा ट्राय करायचं आहे की ते जो काही तुम्ही अभ्यास केला तो सगळा तुम्ही रिवाइज करत राहाल, जेणेकरून ते एक्झाम पर्यंत तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ठीक आहे. ज्यांचा अभ्यास झालाय त्यांनी प्लीज रिव्हिजनवरती फोकस करायचा आहे. आता जेवढी काही तुम्हाला सुट्टी असेल, आता प्रत्येकाला सेम सुट्टी आहे असं नाहीये. सो जेवढे काही दिवसांची तुम्हाला सुट्टी असेल, ट्राय करा की तुम्ही त्याला प्रॉपरली युटिलाइज कराल. छान त्याला तुमचा जो काही सणाचा वेळ असेल किंवा जे काही तुम्हाला एन्जॉयमेंट असेल, काही करायचं असेल, कुठे बाहेर जायचं, काय जायचंय, यासाठी तुम्ही 1-2 दिवस काढून ठेवा आणि बाकी सगळा वेळ तुम्हाला अभ्यासाला द्यायचा आहे. सो यू हॅव टू बॅलन्स बोथ. त्याच्यामुळे तुम्हाला असं थोडंफार करावं लागणार आहे. ठीक आहे. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल, गावाला जाणार असाल, तर बुक्स घेऊन जा. खूप घेऊन अख्खं कपाट घेऊन जायची गरज नाही, कारण तेवढा अभ्यास होत नाही. जे काही तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवली असेल की फक्त सायन्स करायचं, मॅथ्स करायचं किंवा 1-2 विषय करायचे आहेत, तेवढेच फक्त घेऊन जायचे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ट्राय करा. आता तुम्ही जेव्हा या वीक टॉपिक्स वरती फोकस करणार आहात, तेव्हा सगळ्यात आधी हे बघा की तुमचे जे काय आता वीक टॉपिक्स आहेत, जे तुम्ही दिवाळीमध्ये अभ्यासणार आहात, तर त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत, म्हणजे पीवायक्यूज कोणते येऊन गेलेले आहेत ते तुम्हाला पाहायचं आहे. आता यासाठी तुम्ही कोणते पीवायक्यूचे बुक रेफर करा किंवा बऱ्याचशा वेबसाईट्स वरती ऑलरेडी क्वेश्चन पेपर्स तुम्हाला पाहायला मिळतील, ते रेफर करा. तुम्ही काही पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऍटलिस्ट आयडिया मिळेल की क्वेश्चन्स कशा प्रकारचे विचारले जातात
काही असे पण टॉपिक्स आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये की ज्याच्यावरती कधीच प्रश्न नाही विचारलाय किंवा खूपच रेअरली कधीतरी एकदम असं क्वेश्चन विचारलंय. ते टॉपिक इव्हन तुमचे वीक असतील तरी पण ते सोडून दिले तरी पण चालतील, कारण खूप रेअरली क्वेश्चन विचारलाय, त्याच्यामुळे चान्सेस पण खूप कमी असतात आपल्या एक्झाम मध्ये येण्याचे. त्याच्यामुळे तुम्ही ते क्वेश्चन स्किप करू शकता. सो काय सोडून द्यायचं यासाठी पण तुम्हाला थोडंसं अनालिसिस करावं लागेल, पीवायक्यूज पाहावे लागतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अजून तुम्ही काय करू शकता या सुट्टीमध्ये. जर तुमचा विषय संस्कृत असेल, ठीक आहे, आता मोस्टली एसएससी वाल्यांकडेच असेल, 12th वाले संस्कृतवाले खूप कमी आहेत. सो मोस्टली जर तुम्ही एसएससी मध्ये असाल, तुमचा विषय जर संस्कृत आहे, तर प्लीज ट्राय करा की तुम्ही संस्कृतचे टेबल्स बाय हार्ट कराल. जे काही श्लोक वगैरे आहेत ते बाय हार्ट करा. ऑलरेडी पवित्र वातावरण आहे दिवाळीचं, त्याच्यामध्ये छान पवित्र श्लोक पाठ करा. ठीक आहे, कारण याला परत वेळ नाही मिळणार, कारण तुम्हाला परत तुमचा वेगळा सिलेबस पण कम्प्लीट करायचा आहे आणि त्यात हे पाठांतराला खूप वेळ लागतो. अर्थात संस्कृत आपली मातृभाषा नाहीये, त्याच्यामुळे ती समजून घेणं, ते लिहायची प्रॅक्टिस करणं, या सगळ्यासाठी वेळ लागतो. त्याच्यामुळे प्लीज हा सुट्टीचा वेळ जो आहे तो याला युटिलाइज करा. ज्यांना संस्कृत नाहीये त्यांनी अर्थात मॅथ्सवरती फोकस करायचा आहे, कारण मॅथ्सचे फॉर्म्युला जे आहेत, इव्हन तुम्ही 11th असो, 12th असो, 10th असो, 9th कुठे पण असू दे, मॅथ्सला फॉर्म्युला असतातच. सो ट्राय करायचे की तुम्ही ते फॉर्म्युला वगैरे जे आहेत तर ते रिवाइज करत राहाल, कारण तुम्ही एंड ऑफ दी इयर पर्यंत खूप सारे फॉर्म्युला असतात, खूप सारे चॅप्टर्स असतात, सो तुम्ही विसरू शकता. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही हे कराल, फॉर्म्युला शीट वगैरे बनवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये हे सगळं बनवू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, ज्यांना मॅथ्स नाही करायचंय, प्लीज ट्राय टू फोकस की तुम्ही सायन्स वरती थोडंसं हे कराल आणि माइंड मॅप्स वगैरे बनवण्याचा प्रयत्न कराल. आता माइंड मॅप्स कशाचे बनवायचे आहेत, तर जे सेम मध्ये तुमचे ऑलरेडी चॅप्टर झालेले आहेत या 6 महिन्यांमध्ये, तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे टॉपिक्स आहेत त्याचे तुम्ही नोट्स काढले असतील तर वेल अँड गुड, मग तुम्हाला हा पॉईंट करायची गरज नाहीये. पण जर तुम्ही नोट्स नाही काढले तर मग तुम्हाला त्याचे माइंड मॅप्स तयार करावे लागतील, कारण आता तुम्ही पुढे जाऊन परत एकदा ते आधीचे चॅप्टर्स रीड करणार, परत त्याला रिव्हिजिट करणार, परत ते पाहणार. त्यापेक्षा बेस्ट आहे की माइंड मॅप्स बनवा, जेणेकरून तुम्हाला इझिली ते चॅप्टर्स रिवाइज करता येतील आणि परत परत सारखं पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही पडणार, कारण ऑलरेडी ते जे काही हाफ सिलेबस आहे त्याचे तुमच्याकडे माइंड मॅप्स तयार असतील. मग हे कधी करायचं आहे, आत्ता वेळ आहे, प्लीज करा. ठीक आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे, एकतर मॅथ्स करा, एकतर सायन्स करा, किंवा ज्यांचं असं आहे की माझं मॅथ्स आणि सायन्स झालंय किंवा मला करायचं नाहीये, तर अशा लोकांनी काय करायचं आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांवरती फोकस करायचा आहे. याचं कारण असं आहे की हे विषय जे आहेत, आपण म्हणतो की पाठांतराला खूप वेळ लागतो, खूप मोठे आहेत, खूप मोठी उत्तर आहेत, कशी लक्षात ठेवायची, तर यासाठीच महत्वाचं आहे की तुम्ही लवकर सुरुवात करा. म्हणजे आतापासून जर तुम्ही पाठांतराला सुरुवात केली तर तुम्हाला दर वीक मध्ये किंवा दर 2 वीक नंतर, म्हणजेच दर 15 दिवसांनंतर वगैरे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या करू शकता आणि सतत रिवाइज करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही ट्राय करा की जेवढ्या लवकर तुम्ही या सगळ्या विषयांना सुरुवात कराल तेवढं तुम्हाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्ही मल्टिपल रिव्हिजन्स करू शकता आणि मग तुम्ही आन्सर्स विसरणार नाही. ठीक आहे. सो अजिबात असं कोणी करायचं नाहीये की जानेवारीमध्ये बघूया, इतिहासशास्त्र आहे, भूगोलशास्त्र आहे, होईल लगेच, असं होत नाही. ठीक आहे. इतिहासामध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील, भूगोलामध्ये जर चांगले मार्क्स हवे असतील, तर भूगोलाचे मॅप तुम्हाला आतापासून प्रॅक्टिस करावी लागेल. रोज नाही करायचे, आज करा, 7 दिवसांनी करा, मग 15 दिवसांनी करा, असं करा. पण कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे, तरच तुम्हाला मॅप्स लक्षात ठेवता येतील. आणि सेम विथ इतिहास पण, आता तुम्ही एखादा चॅप्टर रिवाइज करा, परत 7 दिवसांनी करा, 15 दिवसांनी करा, एका महिन्यानी करा. असं जर तुम्ही आतापासून सुरुवात केली तर तुमच्याकडे तो वेळ आहे की एका महिन्यानी करता येईल. जर तुम्ही ऐन जानेवारीमध्ये सुरुवात केली, फेब्रुवारीमध्ये सुरुवात केली, तर तुमच्याकडे वेळच नाहीये. ठीक आहे. जितक्या लवकर सुरुवात कराल तेवढं चांगलं आहे. अजून एक आहे ज्यांचं मराठी वीक आहे, मराठी किंवा कोणतंही लँग्वेज आपण म्हणूया, लँग्वेज वीक आहे, तर प्लीज ट्राय करा की तुम्ही लँग्वेजचं जे रायटिंग स्किल आहे त्याचा अभ्यास कराल. आता अर्थात प्रत्येक वेळी लिहूनच बघायची गरज नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, कोणतंही एखादा सॅम्पल बुक घ्या, पीडीएफ घ्या, किंवा काही पण जिथे कुठे तुम्हाला मटेरियल अवेलेबल होईल. किंवा मी पण बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रायटिंग स्किल, 12th साठी पण, 10th साठी पण, 11th साठी पण, 9th साठी पण. ठीक आहे. सगळ्या स्टँडर्डचे रायटिंग स्किलचे व्हिडिओज अवेलेबल आहेत, सगळ्या विषयांचे अवेलेबल आहेत. मराठी आहे, इंग्लिश आहे, संस्कृत आहे, सगळं अवेलेबल आहे. आणि आय गेस काही थोडंफार हिंदी पण अवेलेबल आहे. ठीक आहे. सो तुम्हाला काय करायचंय, लिहून पाहणं शक्य नसेल किंवा तेवढा वेळ नसेल तर चालेल, ऍटलिस्ट ते व्हिडिओज ऐका, ऍटलिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये जे काही लिहिलंय ते पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळेल की रायटिंग स्किल कसं लिहायचं असतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पूर्ण रायटिंग स्किल न लिहिता, सपोज फॉर एक्झाम्पल निबंध आहे काहीतरी, काय विषय घेऊया आपण,
मी सैनिक असतो तर किंवा मी शेतकरी असतो तर असा काहीतरी आत्मकथावरती निबंध तुम्हाला लिहायचा आहे. तर मग पूर्ण निबंध न लिहिता ऍटलिस्ट तुम्ही पॉइंट्स नोट डाऊन करा की मी सैनिक असतो तर काय केलं असतं, पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, असे फक्त एक 6 ते 7 पॉईंट काढण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल की तुम्ही त्या विषयावरती विचार करू लागाल आणि तुम्हाला जर अशी सवय लागली प्रत्येक गोष्टीवरती पॉइंट्स काढण्याची, तर तुम्ही प्रत्येक पॉइंटला परत एका पॅरेग्राफमध्ये, अर्ध्या पॅरेग्राफमध्ये एलॅबोरेट नक्कीच करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला रायटिंग स्किलला तर मदत करेलच, पण सोबतच नोट्स काढणं असेल, इतिहासाची उत्तरं पाठ करणं असेल, सेम गोज फॉर सायन्स असेल, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ही जी मेथड आहे उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की कोणताही विषय दिला त्याचे असे मुद्दे काढता आले पाहिजेत. लिहायचे प्रत्येक वेळी लिहिलंच पाहिजे किंवा मोठ्या पानभर उत्तरच लिहिलं पाहिजे असं गरजेचं नसतं. तुम्हाला फक्त जरी हे मुद्दे जरी काढता आले तरी पण याचा अर्थ तुम्ही विचार करू शकता आणि तुम्ही विचार करू शकता म्हणजे तुम्ही एक्झाम मध्ये डिरेक्टली लिहू पण शकता. ठीक आहे, सो ही प्रॅक्टिस असते. कधीही आपण जेव्हा निबंध लिहितो तेव्हा त्याच्या आधी आपण विचार करायचा असतो की कोणते मुद्दे मला कव्हर करायचे आहेत, कशावरती निबंध लिहायचे. वैचारिक असेल तरी पण तुम्हाला एक 4 मुद्दे माहिती पाहिजेत की मला निबंधामध्ये काय इन्क्लूड करायचंय. असं डिरेक्टली लिहित जायचं नाही. म्हणजे तुम्हाला येत असेल लिहिता तर ती गोष्ट वेगळी आहे, पण माझी मेथड ही आहे की आपण ऍटलिस्ट विचार केला पाहिजे की कोणते मुद्दे आहेत आणि कशावरती लिहायचे, सो दॅट एकतर आपण ऑफ द टॉपिक नाही जाणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक चांगली सवय लागते नोट्स काढण्याची पण आणि पॉइंट वाईज उत्तर लिहिण्याची पण. एक तर गो विथ संस्कृत अलॉंग विथ कुठलीही इतर भाषा किंवा मॅथ्स असेल, सायन्स असेल, इतिहास, भूगोल असेल. आता यातलं जे काही तुम्हाला आवडते ते तुम्हाला करायचं आहे. फक्त मुद्दा हाच आहे की अभ्यास पण करायचा आहे आणि ट्राय करा की तुम्ही जास्तीत जास्त फोकस कराल जे काही सेमिस्टरमध्ये गेलेले चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती, आणि तो सिलेबस कव्हर झाला असेल तर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टींकडे यायचं आहे. अदरवाईज प्लीज जो काही बॅकलॉग आहे, जे काही सगळीकडे शिकवून झाले आणि तुमचं राहिलंय ते आधी कम्प्लीट करा आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टींवरती यायचं आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही विचारायचं असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अजून मी कोणते व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत, खास करून दिवाळीच्या प्लॅनिंगसाठी किंवा माझ्याकडून कोणते इनपुट्स मी दिलं पाहिजे हे पण खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी ते पण करण्याचा ट्राय करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.